आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. पण आवड ही लोकांकडे राहिलीच नाही. राजा हो, तुम्ही देवाचं चिंतन करा, देव तुमची चिंता करेन. एकदा आषाढी वारीला दिंडी निघाली पंढरपूरला. चोखोबरायांच्या बायकोचे म्हणजे सोयराबाईंचे दिवस भरत भरत आले होते. चोखोबरायांच्या बायकोला म्हणजे सोयराबाईंना वेदना होऊ लागल्या. त्यावेळेस चोखोबरायांना काही समजेना. त्यावेळेस सोयराबाईंनी सांगितलं, धनी, इथे गरके मारीत बसू नका, जा आणि तुमच्या बहिणीला घेऊन या. त्यावेळेस चोखोबराय आपल्या बहिणीला आणण्यासाठी निघाले आणि वाटेत त्यांना आषाढी वारीला जाणारी दिंडी आडवी लागली. त्या दिंडीचं भजन त्यांच्या कानावर पडलं. कोणतं होतं ते भजन? ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ते भजन त्यांच्या कानावर पडलं आणि ते भजन ऐकून तेही तल्लीन झाले आणि तेही त्या दिंडीत सामील झाले. इकडे लगेच रुक्मिणी आईसाहेब आणि भगवान परमात्मा यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली. त्यावेळेस रुक्मिणी आईसाहेब म्हणाल्या, देवा, असा काय भक्त तुमचा? घरी बायकोची कंडिशन काय आणि निघाला पंढरपूरला, आता काय होईन घरी? त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणाले, त्याची चिंता तू करू नकोस. मग कोण करेन त्यांचं बाळातपण? देव म्हणाले, कोण करेन म्हणजे मी स्वतः करेन. अहो देवा, याडबीड लागलं की काय तुम्हाला? एवढी घाण कामे तुम्ही करणार? आणि शिवाय ती बाई आहे, बाईचं बाळातपण बाईनंच केलं पाहिजे. त्यावेळेस देव म्हणाले, त्याची चिंता तू करू नकोस, मलाही बाई होता येतं. आणि खरं सांगू राजा हो, भक्तासाठी देव काहीही करायला तयार असतो, कोणतीही कामे करतो. त्याचं वर्णन तुकाराम महाराज एका अभंगात करतात. उच्च नीच काही नेणे भगवंती, तिष्ठ भाव भक्ती रेखोनिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. चर्म लंगू लागे रोहिदासा संगे, कबीराजे मागे शेलेविनी. सजन कसाया विकू लागे मास. एवढी घाण कामे देवाने केली आणि चोखोबरायांच्या बायकोचं बाळातपण करण्यासाठी भगवान परमात्मा निघाले. चोखोबरायांच्या बहिणीचं रूप धारण केलं आणि दरवाजाची कडी वाजवली. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वैनी उघडा धार हाकामारी. एवढी घाण कामे भगवान परमात्म्याने केली, कारण चोखोबरायांची भक्ती तेवढी होती. म्हणून अंतकरणापासून आवडीने देवाची भक्ती करा. जर तुम्ही अंतकरणापासून आवडीने देवाची भक्ती केली तर देव तुमची चिंता करेल.